म्हणजे लाईन तुम्ही बघाल पूर्ण रोडच्या म्हणजे पूर्ण रोडमध्ये गेलेली आहे, आता तर मेन गेटच्या बाहेर गेलेली आहे. आणि मित्रांनो तुमचा मला खूप सपोर्ट पाहिजे, कारण की तुम्हालाही माहिती आहे मला ब्लॉगिंगमध्ये नंबर 1 स्टेजवर जायचं आहे. त्यात मी तुमचा सबस्क्रायबर आहे म्हणून असे ओरडून गेलो. आताच मी बोललो मराठी ब्लॉग्स मी आता सुरू केलं, लगेच कोण बोलू एवढं हे करते. मी काय माहिती हिंदी ब्लॉग्स मधलं असेल त्याने थोडंफार ओळखलं असेल. मित्रांनो नमस्कार, मी पुष्कर म्हात्रे आणि स्वागत आहे माझ्या दुसऱ्या मराठी ब्लॉगमध्ये. आज आहे रविवार आणि आज आहे आषाढी एकादशी. तर मी ठरवलंय की विठ्ठलाच्या मंदिरात जाणंच आहे आणि तुम्हालाही आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज काय आहे मित्रांनो की आज मी दोन्ही ब्लॉग करतोय, हिंदी ब्लॉग पण आणि मराठी. असं झालं की आताच म्हणजे मी सागरगडाला जाणार आहे. तर सागरगडाला जाणार आहे तर हिंदी ब्लॉगमध्ये तो पूर्ण ब्लॉग येणार आहे. तर इथून आता मी सुरुवातीला जे वर्सोलीला चाललं आहे म्हणजे माझा मराठी ब्लॉग जो आहे कंटिन्यू राहणार आहे यामध्येच. तर तिथून मग ते संपल्यानंतर जे आहे मी सागरगडाला जाणार आहे. तर तसं होणार आहे. परत लवकर विठ्ठलाचे दर्शन मी करवेल आणि मीही स्वतः करेल आणि तिथून लवकरात लवकर निघेन. कारण की लास्ट टाइम मी बघितलेलं की सिद्धेश्वरचा जो ब्लॉग झालेला होता माझं जवळजवळ 10 वाजले रात्रीचे रिटर्न येता. कारण की माईक पण बंद झालेलं होतं आणि ते माईक रिपेअर करणं हे वगैरे सर्व खूप मोठं जमलिंग झालेलं त्या दिवशी, खूप गडबड झालेली होती आणि रात्रीचे 10 वाजलेले मला परत येता. ठीक आहे, आज मला तसं नको आहे. चला तर मित्रांनो आता मी निघतोय, भेटूया आपण सरळ आता विठ्ठलाच्या मंदिराच्या इथे वर्सोलीमध्ये. चला तर लेट्स गो. मित्रांनो मी जे आहे निघालो खूपच जास्त भरलेलं आहे, आज काय खरं नाही. नमस्कार मित्रांनो, मी जे आहे फायनली वर्सोलीच्या मंदिरात पोहोचलेलो आहे. मंदिर तुम्हाला दाखवतो. मंदिर जे आहे बघा असं आहे, इथं स्वागतासाठी गेट केलेलं आहे बघा एक छोटस. तर चला मित्रांनो मी जातो मंदिराच्या आतमध्ये, दर्शन घेतो आणि आतमध्ये पण जर त्यांनी परमिशन दिलेली असेल तर मी ब्लॉग जो आहे कंटिन्यू ठेवेल, नाही तर मी ब्लॉग जो आतमध्ये करणार नाही. आणि आताच मी बघितलं एक माणूस होतं, मला तर माहित नाही, मे बी सबस्क्रायबर असेल हिंदी ब्लॉगमध्ये जे हिंदीमध्ये बनवतो. ते बोलतात मी तुमचा सबस्क्रायबर आहे म्हणून असे ओरडून गेलो. आताच मी बोललो मराठी ब्लॉग्स मी आता सुरू केलं, लगेच कोण बोलू एवढं हे करते. मी काय माहिती हिंदी ब्लॉग्स मधलं असेल त्याने थोडंफार ओळखलं असेल. तर चला मी मित्रांनो जातो आतमध्ये. मित्रांनो मी जे आहे माऊलीसाठी कापस लावून घेतला, पण मी जसं तुम्हाला बोललो की मंदिरामध्ये खूपच जास्त गर्दी आणि मला काय जाणं आतमध्ये पॉसिबल होत नाहीये. खूपच जास्त गर्दी दिसते. तर मी जे आपलं बाहेरनच पाया पडतो, आपण जाऊया पाया पडतो. सांगायचं झालं, जेव्हा मी शाळेमध्ये होतो तेव्हा आमची जी वारी यायची, आता खूप जण आहेत त्यांना पण ही गोष्ट आठवेल की तेही जेव्हा शाळेत होते तेव्हा वर्सोलीच्या विठ्ठलाच्या मंदिरात ते नक्की यायचे. तर जेवढे जण यायचे तेव्हा कमेंटमध्ये मला नक्की सांगा की हां आम्ही यायचो म्हणून. तर या ज्या आठवणी होत्या त्या टायमाच्या, तर मेमोरेबल मुमेंट्स होते. जर मला वाटलं नव्हतं की एक दिवशी मी येऊन इथे ब्लॉग करेल आषाढी एकादशीच्या दिवशी. इथे जे आहे मित्रांनो माझ्या डाव्या साईडला दाखवतो तुम्हाला मंदिराचा जे खूप मोठा असा हॉल आहे. लग्न होताना मी तर बघितलेत, कारण की मी जे लहानपणीपासून इथेच विद्यानगरला राहायचो, मंदिराच्या जस्ट 5 मिनिटाच्या अंतरावर. तर लग्न वगैरे पण जे आहे या हॉलच्या थ्रू इथे होतात. आणि मंदिर आमची जी अलिबागची यात्रा आहे याच मंदिराच्या आवारामध्ये असते आणि खूप मोठी अशी यात्रा आहे, खूप नावाजलेली यात्रा असते आमची. तर डिसेंबर महिन्यात असते. जर तुम्हाला अलिबागमध्ये त्या महिन्यात जर तुम्ही आलात तर तुम्ही या आमची यात्रा जी आहे ती बघून जा. खूपच मोठी अशी यात्रा असते. आणि मित्रांनो पब्लिक प्लेसमध्ये जो आहे माझा पहिलाच हा ब्लॉग आहे. हिंदी पण ब्लॉग मी असं डायरेक्टली जाऊन पब्लिकमध्ये जिथं खूप सारे लोक आहेत असं जाऊन केलेलं नव्हतं आजपर्यंत. तर हा जो माझा पहिलाच ब्लॉग होता. तर मी आलेलो होतो सुरुवातीला थोडासा डल झालेलो होतो, घाबरलेलो होतो. तर नंतर जसं जसं करत गेलो म्हणजे ब्लॉगिंग जसं जसं करत गेलो थोडंसं फिअर जे आहे बाजूला राहिलं आणि मी जे आपल्या कॉन्फिडन्सने बोलत राहिलो. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा. नवीन जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझे जे दुसरे चॅनल्स आहेत त्यांची पण लिंक्स आहेत,
तर तेही तुम्ही बघा. ते जर तुम्हाला आवडले असेल तर मला नक्की सांगाल की पुष्कर व्हिडिओज खूप चांगले आहेत. आणि मित्रांनो, तुमचा मला खूप सपोर्ट पाहिजे, कारण की तुम्हालाही माहिती आहे मला ब्लॉगिंगमध्ये नंबर 1 स्टेजवर जायचं आहे. त्यासाठी मला तुमचा जो सपोर्ट पाहिजे. तुम्ही जेही मला म्हणजे व्हिडिओ कसा आहेत काय तुम्ही सांगाल, मी डायरेक्टली ॲक्सेप्ट. चला तर मित्रांनो, मी जे दर्शन जे घेतलेलं आहे आणि फोटो पण थोडे काढले. एक दादा होते, त्यांनी माझी थोडी हेल्प केली. पण मी जे बोलेल ते लाईन तर आता पूर्ण रस्त्याच्या बाहेर गेलेली आहे. म्हणजे लाईन तुम्ही बघाल पूर्ण रोडच्या म्हणजे पूर्ण रोडमध्ये गेलेली आहे. आता तर मेन गेटच्या बाहेर गेलेली आहे. तर मी म्हणाल की सकाळला आहे तरी एवढी गर्दी आहे. आता थोड्या वेळा तुम्ही बघा 10 वाजेपर्यंत चित्र पूर्ण वेगळं असतं इथे. तर मी म्हणेल की मी निघतो आता इथून. तर एकदा मित्रांनो, तुम्हाला आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. चला मी आता निघतो. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. विश यू वेल. टेक केअर. बाय.